नमस्कार मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर आपल्या निफ्टी 50 इंडेक्स चार्ट इथे पाहायला मिळेल. NSE निफ्टी 50 इंडेक्स चार्ट हे दाखवण्याचं कारण एक आहे. जे लोक शेअर मार्केटला घाबरतात, म्हणजे ज्या लोकांना असं वाटत आहे की त्यांचे पैसे शेअर मार्केट टाकल्यामध्ये त्यांचे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकल्यानंतर बुडतील असं ज्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी हा चार्ट मी ओपन केलेला आहे. आता हा चार्ट मी मॅक्सिममवर ठेवलेला आहे, म्हणजे या चार्टमध्ये जवळपास 1999 पासून आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंतचा डेटा तुम्हाला इथे पाहायला मिळेल, की कधी कधी शेअर मार्केट पडलं आणि कधी कधी लोक लॉस मध्ये गेली याविषयीची माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. तर जर तुम्ही ते पाहिलं, जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला, कारण तुम्ही पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खूप जर 2-4 मिनिटं दिले तर तुम्हाला गोष्टी समजतील. आता इथे जर तुम्ही पाहिलं, खूप लोक बोलतात की शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात. तर कधी बुडतात? जर आता जर तुम्ही इथे पाहिलं, तर इथे 1999ला जेव्हा मार्केट चालू होतं तेव्हा 890 रुपयाची किंमत होती निफ्टी फिफ्टी इंडेक्सची. आता निफ्टी फिफ्टी इंडेक्स काय आहे? तर भारतातील सर्वात मोठ्या 50 कंपन्यांवरून याचा इंडेक्स बनलेला आहे. म्हणजे 23,767 एवढं सध्या ह्या निफ्टी फिफ्टीची किंमत आहे. म्हणजे 50 कंपन्यांच्या व्हॅल्युएशन वरून याची इंडेक्स निघतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, 1999 मध्ये जर पाहिलं तर याची किंमत किती होती? 890. तर 30 वाढून पुढे जाऊन जवळपास 2000 मध्येही 1620 वगैरे अशी 1600च्या आसपास पोहोचली होती. परंतु एक गोष्ट माहित आहे, डॉट कॉम बबल हा 2000 मध्ये बस झाला, म्हणजे फुटला, आणि त्यानंतर खूप सारे मार्केट्स क्रॅश झाले. अमेरिकन मार्केट पूर्णपणे क्रॅश झालं, ते तर 70-80% क्रॅश झालं होतं. पण इंडियन मार्केट जर तुम्ही पाहिलं, जर 1500-1700 पर्यंत, 1750 पर्यंत पोहोचलं होतं, तर आपलं मार्केट जवळपास 1800 पर्यंत इथे खाली आलं होतं. म्हणजे जवळपास जर तुम्ही पाहिलं, इथे 50%च्या आसपास आपलं इंडियन मार्केट करेक्ट झालं होतं. म्हणजे ज्या लोकांनी इथे 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले असतील 2000 मध्ये, त्यांचे 50,000च्या आसपास इथे पैसे झाले असतील. म्हणजे 50,000 रुपये लॉस होता. तर ते जर तुम्ही पुढे पाहिलं, हळूहळू लॉस तो कंटिन्यू कधीपर्यंत राहिला? 2003 पर्यंत. नंतर 4 मध्ये पुन्हा मार्केट रिकव्हर झालं आणि 1700 पर्यंत पोहोचलं. म्हणजे लोकांचे जे पैसे 2000 मध्ये होते, ते पैसे व्हायला पुन्हा कधी 2004 लागले. म्हणजे 4 वर्ष मार्केट लॉस मध्येच होतं. आता परंतु ज्या लोकांचे 50,000 झाले होते, त्यावेळेसच जे मार्केट मधून बाहेर पडले, शेअर विकले आणि बाहेर पडले, ते 50,000 मध्ये लॉस मध्ये बाहेर पडले. म्हणजे त्यांचं 50,000 रुपये लॉस झाला. परंतु मार्केट जेव्हा पडलं, म्हणजे जेव्हा इथे लॉस झाला होता, काही लोकांकडे पैसे होते आणि त्यांनी पुन्हा त्या 50,000 वरच अजून इन्व्हेस्ट केले. तर त्यांचे पुन्हा जर तुम्ही पाहिले, इथे इथे 2004 मध्ये त्यांचे ते 50,000 सुद्धा वाढले असतील आणि अगोदरचे 50,000 1 लाख झाले असतील. म्हणजे ते ऑलरेडी, जर लॉस मध्ये जर तुम्ही जेव्हा मार्केटची वाईट अवस्था असते आणि त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं, तर मार्केटच्या चांगल्या काळामध्ये तुम्हाला त्याचा परतावा नक्की भेटतो. हे तुम्हाला इथे पाहायला मिळते. तसं जर पुढे पुढे जर तुम्ही गेला, तर 2007 पर्यंत मार्केट बऱ्यापैकी वर गेलं होतं. म्हणजे हे जे मार्केट 2004 3-2 मध्ये 800-900 वर होतं, तेच मार्केट जवळपास 2005 मध्ये 5,000 7-8 मध्ये 5,000-6,000 पर्यंत पोहोचलं होतं. म्हणजे 1 लाखाच्या जवळपास 4-5 लाख रुपये झाले असते. 5 पट पैसे तीन पुढच्या 5 वर्षामध्ये लोकांचे झाले असतील. परंतु 2007 मध्ये काय झालं? पुन्हा मार्केट क्रॅश झालं. आता जवळपास 6,000 वरून मार्केट पुन्हा क्रॅश होऊन कुठे गेलं? 3,000 वर, 2800-2900 वर गेलं. म्हणजे पुन्हा लोकांचे जेव्हा 1 लाख जर तिथे असतील, तर त्यांचे पुन्हा 40-50 हजारावर आले असतील. परंतु पुन्हा लोक, की इथं ज्यांनी क्रॅश झालं ते बाहेर पडले, ते लॉस मध्ये होते. ज्यांनी इथे जेव्हा मार्केट पडलं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, त्यांचे पैसे पुढे जाऊन वाढणारच होते. कारण मार्केट जर तुम्ही पूर्ण हा ग्राफ पाहिला, तर हा ग्राफ खालीवर खालीवर पाहायला मिळेल. परंतु तू नेहमी, जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, मोठ्या वेळाचा वर्षांचा विचार केला, तर नेहमी हा ग्राफ, म्हणजे हा जो आलेख आहे, तो नेहमी वरच गेलेला पाहायला मिळेल. म्हणजे ज्या व्यक्ती मार्केटमधून कधी बाहेर पडत नाहीत आणि मार्केटच्या वाईट काळामध्ये, म्हणजे शेअर मार्केटच्या वाईट काळामध्ये सुद्धा त्याच्या बरोबर असतील, त्या व्यक्ती नेहमीच प्रॉफिट मध्ये असू शकतात पुढचे 15, जर तुम्ही 5-10 वर्षाचा टाइम फ्रेमचा विचार केला. आता काही लोक बोलतील की मार्केटमध्ये किती वर्षापर्यंत माणसाने वेट केला पाहिजे पैसे वाढण्यासाठी. तर जवळपास जर तुम्ही पाहिलं, तर एक 7 ते 8 वर्षाचा कालावधी पकडला जातो, ज्यामध्ये तुम्ही मार्केटला टाइम दिला पाहिजे, म्हणजे तुमच्या पैशांना टाइम दिला पाहिजे, की मार्केट तुम्हाला तिथून जास्त रिटर्न देऊ शकेल. आता हा पैसे मी डायरेक्ट मार्केट विषयी बोलतो, परंतु एवढी रिस्क आपल्याला घ्यायची का? म्हणजे मार्केटमध्ये डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये पैसे आपल्याला इथे इंडिव्हिज्युअल स्टॉक, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये पैसे, स्टॉक घेऊन पैसे गुंतवायचे का? तर नाही. आपल्याला खूप कमी रिस्क घ्यायची आहे. ही रिस्क कमी कशी घेता येईल?
तर आपल्याला इथं टॉप 50 मध्ये म्हणजे HDFC बँक झालं, रिलायन्स झालं, टाटा झालं, यांसारख्या कंपन्यांमध्ये डायरेक्ट स्टॉक पिक करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, यांचा इंडेक्स घ्यायचा आहे. इंडेक्स डायरेक्ट कसं घेणार? आपण निफ्टी 50 SIP इंडेक्स करू शकतो. म्हणजे निफ्टी 50 कंपनीमध्ये असे काही SIP म्युच्युअल फंड निवडायचे आहेत जे डायरेक्ट निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्ट करू शकतील, असे आपल्याला निवडायचे आहे. अशा खूप साऱ्या SIP तुम्हाला मिळतील. आता त्या SIP तुम्हाला रिटर्न किती देतात जर तुम्ही पाहिलं, काय मागच्या जर तुम्ही इथं जर ते उदाहरण पाहिलं, आता कोविड जर पाहिलं, कोविडमध्ये मार्केट जवळपास 12,000 ₹12,000-12,500 होतं. त्यानंतर ते डायरेक्ट कोविडमुळे क्रॅश झालं आणि कितीवर 8,000 आलं. म्हणजे जवळपास 30 ते 40% पर्यंत हे मार्केट क्रॅश झालं. म्हणजे जवळ जर कोविडच्या अगोदर लोकांचे 1,00,000 शेअर मार्केटमध्ये असतील तर त्यांचे डायरेक्ट ₹40,000 झाले असतील. म्हणजे सॉरी, 50 ते 60,000 झाले असतील. परंतु ज्या लोकांनी तिथंच विकले, कोविडमध्ये जेव्हा शेअर मार्केट पडलं तिथंच विकले, तर त्यांना 40-50 लॉस झाला असेल. परंतु जे लोकांनी पुन्हा 2-3 वर्ष वेट केला, त्या लोकांनी 2 ते 3 पट पैसे बनवले. म्हणजे 2 ते 3 पट पैसे झाले. पण तुम्ही बोलतोय इथे पैसे टाकण्याची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट इंडिव्हिज्युअल स्टॉक पिक करण्याची गरज नाही. तुम्हाला पैसे कुठे टाकायचे आहेत? तर तुम्हाला टाकायचे आहेत SIP मध्ये. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जे तुमचे म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याच्या थ्रू तुम्हाला मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. आता ही कोणती माझी ॲडवाइस नाही. जस्ट तुम्हाला सांगा, जे लोक बोलतात की शेअर मार्केटमध्ये लॉस होतो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. म्हणजे असं नाहीये की शेअर मार्केटमध्ये सर्वांचाच लॉस होतो. जर तुम्ही करेक्ट टाइमला इन्व्हेस्ट केलं, करेक्ट म्युच्युअल फंड सिलेक्ट केला आणि योग्य तो वेळ जर तुम्ही शेअर मार्केटला दिला, तर तुमचे पैसे वाढतात. परंतु तुम्ही जर शेअर मार्केट जर वाढलेलं असेल, ऑलरेडी शेअर मार्केट त्याच्या पीकवर असेल, म्हणजे सर्वात उच्च पातळीवर असेल आणि तिथं तुम्ही इन्व्हेस्ट कराल, तर तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कधी करायचं असतं? जेव्हा शेअर मार्केटचे वाईट अवस्था असते. म्हणजे खूप लोक विकून पळतायत, शेअर मार्केट ऑलरेडी खाली गेलेलं आहे, एखादे शेअर किंवा SIP तुम्हाला स्वस्तामध्ये मिळतात, त्यावेळी जर तुम्ही ती घेतली, तर तुम्हाला तिथे म्हणजे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की तुम्हाला खालीवर खालीवर झालेला इथे ग्राफ किंवा याचा आलेख तुम्हाला नेहमी दिसेल. खालीवर काही पैसे कमी झालेत, काही पैसे वाढलेत, काही पैसे कमी झालेत, वाढलेत. परंतु तुम्ही 10-15 वर्षाचा विचार केला तर हे पैसे नेहमी किंवा हा इंडेक्स नेहमी वरच गेलेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून तुम्ही जर 1-2 वर्षाचा विचार करत असाल तर तुम्ही मार्केटमध्ये येऊ नका. परंतु जर तुम्ही पुढच्या 10-15 वर्षाचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये या आणि एक सेफ ॲसेटमध्ये, म्हणजे एक सेफ गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्या तुम्हाला SIP पाहू शकता. SIP मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुम्ही इंडेक्स SIP खूपच कमी रिस्क घ्यायची आहे, तर तुम्ही इंडेक्समध्ये ज्या इंडेक्स म्युच्युअल फंड आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जर तुमच्याकडे थोडीशी रिस्क घ्यायची जास्त ताकद असेल तर तुम्ही मग मिड कॅप, स्मॉल कॅप म्युच्युअल फंडकडे तुम्ही जाऊ शकता. परंतु जर तुम्ही सुरुवात करत असाल, कुठून तरी सुरुवात करायची असेल, तर ₹500 जर महिन्याला टाकायचे असतील तर नक्कीच तुम्ही इंडेक्स SIP पासून सुरुवात करा. एकदा का तुम्हाला 5-6 एक वर्षाचा त्याच्यामध्ये अनुभव आला, तर त्यानंतर तुम्हाला स्वतः समजेल की तुमचे पैसे कुठे टाकल्यानंतर ग्रो होणार आहेत. त्याच्यामुळे कोणावरही जास्त विश्वास ठेवायची काही गरज नाही. एक विषय असा आहे, जर तुमच्याकडे जर शेअर मार्केटमध्ये देण्यासाठी 10 ते 15 वर्ष असतील, तर तुम्ही याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. परंतु जर तुम्हाला 1-2 वर्षामध्ये किंवा FNO फ्युचर अँड ऑप्शन करून 1-2 दिवसामध्ये मोठं व्हायचं असेल, तर हे शेअर मार्केट तुमच्यासाठी नाही आहे. जे पण लोक 10 ते 15 वर्षांसाठी टाइम द्यायचा विचार आहे, त्याच लोकांसाठी इथे शेअर मार्केटमध्ये पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ते पण तुमच्या रिस्कवर करू शकता. कोणीही सांगतं म्हणून करू नका. हा इंडेक्स मी दाखवला, परंतु ही कोणतंही रिकमेंडेशन नाही किंवा कोणाला सांगत नाही की हे तुम्ही घ्यायला पाहिजे. जस्ट तुमचं एक समजूत आहे आपल्या लोकांची, की शेअर मार्केटमधून नुकसान होतं, शेअर मार्केटमधून लोकांचे सर्व पैसे गेलेले आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर असं काही नाहीये. तर तुम्ही मागच्या 25 वर्षाचा डेटा जर तुम्ही पाहिला, 25 वर्षाचा जर तुम्ही इथे पाहिलं, तर नेहमी शेअर मार्केट वर जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त योग्य म्युच्युअल फंड, योग्य वेळ आणि योग्य टाइम जर तुम्ही दिला, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा यामधून फायदा होऊ शकतो. तर आपण भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.